नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 668 पदांसाठीची भरती प्रक्रिया सध्या परीक्षा सुरू आहे. पाहू शकता TCS मार्फत ही परीक्षा घेतली जात असून आजचा जो पहिला दिवस आहे पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये पेपर कसा आला होता, TCS जो पॅटर्न आहे ह्या पॅटर्नमध्ये काय काय बदल झालेला आहे तर या संदर्भात आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. नवी मुंबई महानगरपालिकाची पहिली शिफ्ट आहे. पहिल्या सत्रामध्ये आजचे पेपर झाले, यामध्ये पॅटर्न कसा आहे या संदर्भात पाहू शकता. अजून एक अपडेट आपल्याकडे आलेली आहे की एका ठिकाणी पेपरमध्ये पाहू शकता जे पेपर म्हणजे जे आपल्या याच्यामध्ये जे केंद्र आहे भरती परीक्षेचं त्या केंद्राच्या ठिकाणी गैरव्यवहार झालेला आहे. या संदर्भात पत्र जे आहे विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा करण्यात आलं आहे, ते सुद्धा आपण नंतर पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये जी आजचा जो पॅटर्न आहे पहिल्या शिफ्टसाठीचा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यानंतरनं पॅटर्न कसा येत आहे, प्रश्न कसे विचारले जात आहेत हे पुढच्या शिफ्टसाठी सुद्धा समजणार आहे. पुढच्या दिवसांमध्ये जे परीक्षा आहेत पेपर असतील त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. तर यामध्ये पाहू शकता मराठी व्याकरणमध्ये काय काय आहे तर पाहू शकता समानार्थी शब्द आहेत, समानार्थी शब्द विचारले गेले आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, प्रयोग जे कर्तरी आणि भावे प्रयोग जे आहे यावरचे प्रश्नसुद्धा विचारण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर शब्दसमूहातील एक शब्द रिकाम्या जागा भरा, म्हणजे रिकाम्या जागा ज्या आहेत म्हणजे यामध्ये काळ असेल किंवा एखादा प्रयोग असेल किंवा याच्यामध्ये विभक्ती असेल अशा पद्धतीने रिकाम्या जागा ज्या आहेत या विचारण्यात आल्या होत्या, किंवा चुकीचा शब्द असेल किंवा यामध्ये व्याकरणदृष्ट्या चुकीचा शब्द अशा पद्धतीचे प्रश्न हे मराठी व्याकरणमध्ये आलेले आहेत. यानंतर पाहू शकता पुढचा जो टॉपिक आहे, पुढचा सेक्शन आहे इंग्रजी. तर इंग्रजी व्याकरणमध्ये उतार्यावर आधारित 5 प्रश्न, पॅसेजवरचे 5 प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. यानंतर पाहू शकता समानार्थी शब्द सायनॉम्स आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, हे सुद्धा विचारण्यात आले होते इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर म्हणी आणि वाक्प्रचारांचा अर्थ आहे. आर्टिकल उपपदे जी आहेत ए अँड द यावरचे प्रश्न हे विचारण्यात आले होते. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे अतिरिक्त माहिती असेल काय काय विचारण्यात आलं होतं तर तुम्ही त्याबद्दलची माहिती एक कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आता पुढचा जो टॉपिक आहे आपण पाहूयात, पुढच्या टॉपिककडे वळूयात. रिझनिंगमध्ये काय काय विचारण्यात आलं होतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. रिझनिंगसाठी TCSचा पॅटर्न पहिल्यापासून शेवटपर्यंत, शेवटच्या सत्रापर्यंत हा जास्तीत जास्त बदल होत नाही आहे, कारण नॉर्मलायझेशन असतं. तर यामध्ये पाहू शकता दिशा डायरेक्शनवरचे प्रश्न आहेत. यानंतर नंबर सिरीज, नंबर सिस्टीम, नातेसंबंध, ब्लड रिलेशन आहे, सहसंबंध आहेत, चिन्हांची अदलाबदल यावरचे प्रश्नसुद्धा यामध्ये विचारण्यात आलेले आहेत. GK पाहू शकता. सामान्य ज्ञान या सेक्शनमध्ये पाहू शकता खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला यावरचा प्रश्न आहे. बँकिंग लोकपाल जे आहे यावरचा प्रश्न. त्याच्यानंतर विज्ञानावरती GSAT N2 या उपग्रहाचं आयुष्यमान लाईफ किती आहे असा एक प्रश्न होता. थोडं काठिण्य पातळी जास्त आहे GKची पाहू शकता. हे प्रश्न जे आहेत वेगळ्या पद्धतीचे विचारण्यात आले आहेत आणि हेच अत्यंत महत्त्वाचं आहे. TCSचा जो पॅटर्न आहे यामध्ये GK कसं विचारलं जात आहे हे तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा इतिहास आहे, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, विज्ञानावरचा प्रश्न आहे. भिलाई पोलाद कारखाना कुणाच्या मदतीने सुरू करण्यात आला असा थोडा वेगळ्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. मोहिनीअट्टम हे नृत्य कोणत्या राज्याचं आहे हा थोडासा सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे पाहू शकता. त्याच्यानंतरनं मध्य प्रदेश आणि ओडिशामधील पावसाची जी सरासरी आहे ही किती आहे यावरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश आणि ओडिशामधील पावसाची सरासरी याबद्दलची माहिती. त्याच्यानंतर पाहू शकता जागतिक वन्यजीव दिनानिमित्त प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या अभयारण्यात गेले होते. जागतिक वन्यजीव जो आहे हा साजरा करण्यासाठी प्रधानमंत्री जे आहेत नरेंद्र मोदी हे कोणत्या अभयारण्यामध्ये गेले होते हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025चं कादंबरीचं नाव जिला प्राप्त झाली, 2025चा पुरस्कार प्राप्त झाला बुकर पुरस्कार, या कादंबरीचं नाव विचारण्यात आलं आहे. याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये देण्यात आली आहेत, तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. पुढचा प्रश्न होता अनुसूचित क्षेत्र घटनेच्या कोणत्या परिशिष्टात आहे, कोणत्या परिशिष्टामध्ये अनुसूचित क्षेत्रांबद्दलची माहिती ही समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर पाहू शकता रस्ते अपघातातील कॅशलेस उपचार मध्ये कितीचा लाभ भेटतो
म्हणजे रस्ते अपघातातील जी कॅशलेस उपचार आहे, या कॅशलेस उपचारामध्ये कितीचा लाभ हा दिला जातो, कितीचा लाभ भेटतो, अशा पद्धतीचा प्रश्न. त्यानंतर पुढे पाहू शकता 1947 पूर्वी RBIचे जे हेडक्वार्टर आहे हे कुठे होते, असा सुद्धा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. पाहू शकता 1947च्या पूर्वी RBIचं हेडक्वार्टर हे कुठं होतं. सध्याचं RBIचं हेडक्वार्टर मुंबई ठिकाणी आहे. तर या अगोदरचं RBIचं हेडक्वार्टर जे आहे, मुख्य ऑफिस 1947 भारत स्वतंत्र होण्यापूर्वी हे कुठं होतं, 1935ला स्थापना झालेली आहे. त्यामुळे ती या अगोदर कुठं होतं, असा एक प्रश्न आहे. तर या पद्धतीने GK जर आपण पाहिलं तर GKची लेवल आहे ही थोडीशी हार्ड आहे. काठिण्य पातळी ही जास्त वरच्या लेवलचे आहे. थोडे कठीण प्रश्न आहेत. एकच प्रश्न जो आहे हा सोप्या पद्धतीचा आढळला. मोहिनीअट्टमचं नृत्य जे आहे हे कोणत्या राज्याचं आहे, हा थोडासा सोप्या पद्धतीचा प्रश्न. बाकी सगळं GK जे आहे हे कठीण दिसत आहे. जे पाहू शकता पुढचे जे आता ज्या शिफ्ट आहेत, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या शिफ्ट, त्याच्यानंतरनं जे दुसरे दिवस आहेत, म्हणजे त्यानंतरच्या दिवसांचे जे शिफ्ट असतील, यामध्ये सुद्धा ही काठिण्य पातळी जी आहे हे जास्त राहणार आहे GKसाठीची, असं दिसतंय. पाहू शकता. त्यानंतरनं जर बाकी तुम्ही पाहिलं, रिझनिंग असेल, त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण असेल, मराठी व्याकरण, तर हे सोप्या पद्धतीचं दिसतंय. याबद्दलची पुढची जी अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट माहिती आपल्याला लवकरच प्राप्त होईल. दुसऱ्या शिफ्ट असतील, तिसऱ्या शिफ्ट, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून याबद्दल डिटेलमध्ये माहिती देऊ शकता. त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता पुढच्या दिवशीचे जे शिफ्ट असतील त्याचे पेपरसुद्धा आपल्याला समजणार आहेत. आणि याचीसुद्धा अत्यंत महत्त्वाची अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.